नमस्कार मित्रांनो, गुड आय एम सी. तर आपण म्हणतो नेटवर्क मार्केटिंग का नाही नेटवर्क करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण मावळ्यांना सोबत घेऊन म्हणजे एकजुटीने काम केले. त्यावेळेसच आपण म्हणजे आज भारतामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. आणि प्रभू रामचंद्राने पण म्हणजे पुलाची बांधणी करण्यासाठी म्हणजे वानरांच्या माध्यमातून एकजूट केली. आणि आपण म्हणतो नेटवर्क मार्केटिंग, दोघं भाऊ जर एकत्र असतील आणि त्यांचं कुटुंब जर चांगल्या पद्धतीने एकत्रीकरण करत असाल तर बघा तुम्ही त्या कुटुंबाचं नक्कीच कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. तर आपण एकले काहीच करू शकत नाहीत. तर आपल्यासोबत जर आपण सगळेजण मिळून करू तर खूप नक्की आपल्या भारताची म्हणजे सुधारणा होणार आहे. तर नवीन जे मुलं आहेत मुली आहेत त्यांना नोकरी न करता मी तर म्हणते खरंच तुम्ही कुठला तरी बिझनेस करा. जॉब न करता नेटवर्क मार्केटिंगमध्ये जरी केलं काम तरी खूप चांगल्या पद्धतीने आहे. कारण तुम्ही कंपनी बघा कुठली आहे, लेवल काय आहे कंपनीची, किंवा कंपनी कुठल्या मार्गावर आहे. आता आमची जी कंपनी आहे, कुठल्याच कंपनीला मी नावं ठेवत नाही, पण माझी जी कंपनी आहे ती WHO GMP हलाल द्वारा प्रमाणित आहे. आणि हरिद्वारला 0% पॉप्युलेशनमध्ये आपले सगळे प्रोडक्ट बनत आहेत. लुधियाना पंजाबला हेड ऑफिस आहे आणि खूप चांगलं कंपनीचं सिस्टम आहे. मी स्वतः दुबई, थायलंड, नेपाळ आणि आता मी मलेशियाला पण जाणार आहे. तर सगळ्यांना एक सांगू इच्छिते की खूपच छान आणि कंपनीचं जे सिस्टम आहे ते खूप छान चांगल्या पद्धतीचं आहे. तरी सगळ्यांनी माझी अशी इच्छा आहे की एक वेळेस तुम्ही पूर्ण ज्ञान घेतल्याशिवाय कुठल्याच कंपनीमध्ये जाऊ नका किंवा कुठं फसू नका. नंतर तुम्ही नेटवर्कला खूप नावं ठेवता, चांगलं नाही म्हणता. तर कुठल्या तरी एक म्हणजे चांगल्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्ही नक्कीच सहभागी व्हा. कारण आता छोट्या मुलांना पण शाळेमध्ये बघा 8वी 9वीला विषय आलेला आहे डायरेक्ट सेलिंगचा, नेटवर्क मार्केटिंगचा. डायरेक्ट सेलर म्हणजे काय की कंपनीकडून डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचणे याला डायरेक्ट सेलिंग म्हणतात. आणि मध्ये जर म्हणजे प्रत्येक डिस्ट्रीब्युटरमध्ये जर तुम्हाला एजंट असतील तर कंपनीचा माल डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी डायरेक्ट सेलिंग हे नाव दिलेलं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनीच माझी अशी इच्छा आहे की आपला भारत देश नक्कीच सुधारणा होईल. कारण दुबईला जी आजची परिस्थिती आहे ती आपली 2065च्या नंतर बी होईल का नाही काय सांगता येत नाही. जर आपण सगळ्यांनी एकजुटीने मिळून मिसळून जर एकमेकांना सहकार्य केले. आणि आहेच काय WHO GMP हलालद्वारा प्रमाणित प्रोडक्ट फक्त 40% डिस्काउंटने तुम्हाला भेटत आहेत. तर तुम्हाला मार्केटला कुठंच 40% डिस्काउंटने प्रोडक्ट भेटत नाहीत. आणि 10,000 दिले तरी WHO प्रमाणित भेटत नाहीत. आणि बिना केमिकलचे तुम्हाला कुठंच प्रोडक्ट भेटत नाहीत. तर माझं एवढंच सांगणं आहे.